बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पुन्हा एकदा धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका जे आहे ते शेती पिकांना झालाय। मात्र सिंदफणा नदीला जे आहे ते महापूर आलेला पाहायला मिळतोय। मी त्याच नदीवरती उभा आहे। एकंदरीत पाहायला गेले तर मध्यरात्री आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड या भागामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा सिंदफणा नदी जी आहे ते दुथडी भरून वाहते। संपूर्ण शेतकऱ्यांचे शेत जे आहे ते अशा पद्धतीने कोरले गेलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर हे ते शेतकऱ्यांचे शेत आहे, संपूर्ण शेत जे आहेत आता पाण्याखाली गेले असून संपूर्ण सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अशा पद्धतीने शेत जे आहे ते कोरले जातात। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ झाले पाऊस बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे। याचाच फटका जे आहे ते शेती पिकांना बसतोय। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर या पिकांमुळे जे पिकांचे हातोनात नुकसान झालेलं आहे आणि गेल्या जवळपास 24 तासाहून अधिक काळ जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका जे आहे शेती पिकांना झालेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर सिंदफणा नदी जी आहे दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आणि नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।